नमस्कार, मी सोहेल मणियार आणि आपण पाहत आहात SM24. त्याची वाणी प्रेमाने भरली पाहिजे आणि हात विरक्तीचे पाहिजे. भगवंताने दिलेली वाणी फार जपून वापरा, फार जपून वापरा. मला एकाने कीर्तनाला शब्दाची शास्त्रे यत्न हमारे प्रिय मित्र लालू प्रसाद जी आए, उन्होंने हमसे पूछा हमारे बिहार में तुम्हारा काका हम ज्यांना कळलं ते भाग्यवान बाकीचे सगळे नंतर प्रसादाला येत जा. काही मला सगळं त्या बाळाला म्हणजे डाक इतक्या वेळा योगिया दुर्लभ तोमा देखिला योगिया दुर्लभ तोमा देखिला पाहता पाहता मना लखुये धनी पाहता पाहता देखिला देखिला माय देवाचा देखिला देखिला माय देवाचा याचं श्री हेमंत पांढरकर जातं, त्यांनी फार गोड वाजवलं म्हणून मी गायचं. असा वारकऱ्याचा पाठचा काकडा सुरू होतो. सावता महाराजांच्या मंदिरात असा पाठचा काकडा सुरू होतो आणि मग गावातील लोक म्हणतात धारणतीवरचे भोंगबंद. त्यांना माहितीच नाही महाराज व्हॉट इज द मिनिंग ऑफ द काकडा. काकडा दिस इज अ कम्प्लिटली आर्ट ऑफ लिव्हिंग. हरिपाठ आणि काकडे वारकऱ्यांची संध्या महाराज उपकारी व्यंकटेश्वर महाराजांच्या महाराष्ट्रावर ज्यांनी या भजनाच्या चालीची परंपरा आपल्यापर्यंत दिली. तळागाळातल्या लोकांपर्यंत त्यांनी हे रुजवलं म्हणून या चाली आपल्यापर्यंत आल्या. पण काकड्याच्या चालीत बदल करता येत नाही महाराज, त्या आहेत तशाच गाण्या. आमचे रामचंद्र बाबा बोलले होते आळंदीमध्ये, त्यांनी चाल गायली का अभंगाचा भाव कळायचा. येणे कलेव जाणे हो शेव जाने हो शेवटी इथे राहण्याची नाही कल्पकोटी. अर्थ सांगायची गरज आहे का मला? अभंग गायला तरी महाराजांच्या अभंगाचा भाव कळायचा. आमचे सद्गुरू भीमसे महाराज होते, भगवान बाबाच्या गाडीवर भीमसे महाराज. रूप पाहता लोचनी लोचनी पाहता लोचनी सुख झाले साजनी सुख झाले साजनी 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 ओहा विठ्ठल बरवा 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 ओहा विठ्ठल बरवा. 25-30 किलोमीटरवर लोक पायी चालत जायचे या चाली ऐकाय. आता जर कोणी म्हणत असेल महाराज हाय सेलिब्रिटी कीर्तनकाराच्या कीर्तनला गर्दी आहे, भाऊ तू हे महात्मे लोक पाहिलेच नाही, बैलगाड्यातून लोक कीर्तनला जायचे.
ज्या काळात व्यवस्था नव्हती, रस्ते नव्हते, त्या काळात लाखो समाज या संतांना ऐकायचा आणि त्यांच्या कीर्तनात परिवर्तनाची ताकद होती. शरीर गया तो थोड़ा कुछ गया, लेकिन चरित्र गया तो सब कुछ गया. कॅरेक्टर इज अ लॉस, एव्हरीथिंग इज लॉस. मदन महाराज म्हणजे चारित्र्याचा पुतळा. आज मिळीत लोक महाराज एवढा समाज त्यांच्यासाठी आसुसतो. जिथं जाल तिथं संतांच्या दर्शनाकरता लोक रांगा लावतात. काय ताकद आहे महाराज. आपलं कोण पाय पडतो, बायको सुद्धा नवऱ्याच्या पाय पडत नाही. बायको वर्षातून 2दाच पाय पडते. मकर संक्रांतीला एकदा, वट पौर्णिमेला एकदा. वडाला इच्छा नसते तिची जायची, नाहीला म्हणून जाते. भारतीय कल्चर म्हणून जाते. आणि वडाला फेऱ्या मारताना सांगते वडा पाव, वडा पाव, वडा पाव. एका जन्मात चकले साक्षर मग काही भेटून अरे आपल्या घरातली माणसं आपल्या पाया पडत नाहीत महाराज. उपकार महाराज मदन महाराजांसारख्या महात्म्यांचे, महापुरुषांचे लाखो समाज त्यांच्यासाठी आसुसलेला आहे. आजही आळंदीत गर्दी, तुकोबारांकडे गर्दी, संस्थानांवर गर्दी आहे. हे संतांचे उपकार आहे. काय दिले त्यांनी तर फक्त परमार्थाची व्यवस्था आपल्यासाठी करून ठेवली. त्यांनी परमार्थ केलाय आणि म्हणून आज एवढा समाज चिंचोलीमध्ये कीर्तनाला जमतो. आता आपण जो परमार्थ करतो याचे परिणाम 10 वर्षांनी दिसणार आहे. आणि सुख आणि समाधानाच्यासाठी भक्तीशिवाय दुसऱ्या जगात पर्याय नाही. म्हणून मला केवळ परमार्थ अपेक्षित आहे. म्हणून आज मी तुझ्याकडे आहे. विठोबाने नाथ बांधवांकडे पाहिजे. अपेक्षा काय झाली भक्तीची, परमार्थाची. परमार्थाशिवाय काही संसार मला तो आनंद देत नाही, संसार मला ते सुख देत नाही, म्हणून परमार्थ. पण मग तो संसारात परमार्थ कसा करावा याचं प्रशिक्षण कोण देत? संत संग थंडीच्या दिवसात टाळी वाजलेली चांगली असते म्हणून सांगतो. बीपी शुगर राहत नाही म्हणून वाजतो. हे पण काही सोपं वाटतं तुम्हाला? एवढ्या थंडीत बिंबीच्या देठापासून गायचं, वाजवायचं, कीर्तन करायचं सोपं वाटतं महाराज तुम्हाला? आमचे हेमंत महाराज पकवा जातो. एवढ्या थंडीच्या दिवसात पहाटे 3 वाजता उठावं लागतं. मग आळंदीच्या घाटावर पकवाचा अभ्यास करावा लागतो. सोपं वाटतं? आता ऐकायला पकवा चांगलं वाटतं, पण मेहनत करावी लागते महाराजांना. कधी तरी धिकीट तरी धिकीट कीर्तनी वैसुनी जो कोणी करील टाळीची टाळाटाळी त्यास सकाळी यमकवटाळी. किती अमृत मनात दृश्य. मेहनत आहे ना, गायला अभ्यास आहे, राग कालावधी स मात्रा अभंग भावना मेहनत. तरी मला एक जण मला महाराज 2 लोकांची लईच मजा आली. मी म्हणला कोणाची? तो म्हणला पोलीस लोकांना हाते महाराज लोकांना सत्ते. मी म्हणलं बावळाटा तू एक तर पोलीस नाही तर महाराज कोणतं तरी एक कर, विनाकारण जाळण्यात काय मजा? आपल्या लोकांची सगळ्यात घाण सवय जळून जळून मरणे. त्याचा बंगला पाहिला, त्याच्या पोटात गोळा, त्याची गाडी पाहिली, ते दवाखान्यात ऍडमिट. अरे जलसीचं युग नाही महाराज, स्पर्धेचं युग आहे. कष्ट करा, मेहनत करा, अभ्यास करा, मोठे व्हा, जग तुमची वाट पाहतो. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. कष्ट करा, अभ्यास करा. मी माझ्या एका तरुण मित्राला म्हणलं काय करतो दादा? काही नाही करत म्हणले महाराज. म्हणलं का? तो म्हणला हाताची रेषेतच करतो. मी म्हणलं कोणी सांगितलं तुला हाताची रेषेत काय असतं? वारकरी संप्रदाय समाजाला आळशी बनवत नाही, लक्षात ठेवा. बरसात कदमों के निशान ढूंढ रहा है, आवारों फिजाओं में धुआं ढूंढ रहा है.
किस्मत की लकीरें मेहनत में छुपी है, हाथों की लकीरों में कहा ढूंढ रहा है. हाताच्या रेषेत काही नसतं महाराज. नात्र्या भागवतात म्हणतात शिरोया आळसाशी दौडून विशेष होता नरदेह निधान लागले आहे उत्तम सार उत्तम गती. देवाची हो म्हणत होती तरी का भीतीने धरा. एवढं बनवलं आपण. शिकवतो कोण आपल्याला? फक्त संत शिकवतात. या जगात बाकी कुणी शिकवत नाही का तुम्ही महान आहात. या जगात तुम्हाला महान होता येतं. कुणी शिकवत नाही मला. मी इंग्लिशचा टीचर आहे. रोज 5 पानं वाचायचं म्हणतो. मी त्याच्या बायकोला म्हणलो वहिनी 5 पानं वाचली त्याची लाल रेषे तो ठेवतो ना 5 पानं झाल्यावर ती उचलायची मागच्या पानावर ठेवायची. हा 1 महिना झाला त्यादिवशी वाचायचा. त्याची बायको यायची ती लाल रेषा उचलायची मागच्या पानावर ठेवायची. 1 महिन्याने माझी भेट झाली. म्हणलं वाचतो का त्यादिवशी? हो म्हणलं वाचतो. म्हणलं कसं वाटली तुला त्यादिवशी? ओ व्हेरी नाईस बट देयर इज अ स्लाइट रिपिटेशन. चांगली लिहिली मला पण पुन्हा लिहिली. म्हणलं बावळाटा पुन्हा लिहिली. 5च पानं महिना झालं तर तेवढीच वाचली. तर पुढं बघ बायकोने लाल रेषा मागे दिली तुला माहितीच नाही. वाचायची याचा अर्थ काय महाराज? फार सशक्त व्हा. फार श्रद्धेने वाचा महाराज. शिकवत नाही महाराज कुणी जगात. म्हणून संत सोडून जाऊ नका कुठं. आनिक प्रवाही आणि म्हणून चांगल्या लोकांच्या सानिध्यात तरच मिळतं अन्यथा नाही. दुसंग सर्वथैव त्याज्य भक्तिसूत्र सांगतात. कारणासारखा सात्विक प्रवृत्तीचा राजा पण दुर्जनाच्या सहवासात गेला बिघडला. कैकई सारखी दशरथाची पट्ट झाली पण मंथरेचा चुकीचा सहवास तिला खराब पडतो. म्हणून दुसंग सर्वथैव त्याज्य. राजहंसाची कावळ्याची मैत्री झाली. व्हायलाच नाही पाहिजे पण झाली. दोघं एका झाडावर जाऊन बसले. दोघांचे आहार विहार वेगळे, दोघांचं खाणं पिणं वेगळं, दोघांचं उठणं सगळंच वेगळं. एक आहे का जो फक्त पावसाच्याच पाण्यावर जगतो आणि एक आहे गटारातल्या पाण्यावर जगतो. एक मोतीच खातो आणि एक कणकीच्या पिंडावर जगतो. कावळा राजहंस. दोघांची मैत्री झाली. दोघं झाडावर जाऊन बसले. जंगलात झाड होतं. नेमका त्या राज्याचा राजा रस्त्याने चालला होता. दुपारची वेळ होती. ऊन पडलेलं होतं. त्याला आरामाची गरज होती. झाडाखाली बसला. अंग टाकून झोप लागली. जशी झोप लागली सूर्य असा डोक्यावर आला होता आणि त्या सूर्याची किरण बरोबर त्या दोन्ही झाडाच्या फांदीच्या मधून त्या राजाच्या डोळ्यावर यायची. त्याला डिस्टर्ब व्हायचं. त्याची झोप मोडायची. त्या राजहंसाने बघितलं. त्याला वाटलं आपल्या राज्याचा राजा आहे. त्याची झोप मोडते. उन्हाची किरण त्याच्या डोळ्यावर पडतात. त्याने आपले पंख विस्तारले आणि पंख विस्तारले आणि ज्या दोन्ही फांद्याच्या मधून किरण येत होती ते ऊन तिथं त्याने रोखलं. राजाच्या डोळ्यावर सावली पडली आणि राजाला गाढ झोप लागली. राजाला गाढ झोप लागली आणि तेवढ्या कावळ्याने राजाच्या कपाळावर गंध लावला. कळलं ना? राजाच्या कपाळावर कावळ्याने गंध लावला. झोप मोडली आणि कावळ्याने त्याचं काम केलं आणि कावळा उडून गेला. राजाचे डोळे उघडले. कुणी माझ्या कपाळावर घाण टाकली. वर बघितलं तर कोण सापडला? राजहंस. लगेच धनुष्य तीर जोडला आणि राजहंसाचे दोन्ही पंख छाटले. घाण कुणी केली होती? पंख कुणाचे छाटले? आपल्या आसपास जरा बघा. इथे नका बघा. आता घरी गेलो बघा. आपण कोणाच्या संगतीत आहोत? आपण कोणाच्या सहवासात आहोत? ज्याच्या संगतीने आपलं समग्र जीवन उद्ध्वस्त होत चाललंय. समग्र आयुष्य आपलं पतनाकडे चाललंय. जग आपल्या नावाने बोंबलते. आपल्याकडे पाहून थुंकतंय. आपल्याबद्दल लोकांना किळस येते. इतकी निर्वचना जग तुमचं करतंय. एवढं पापी तुम्ही जगताय. जरा संगतीकडे बघा. संगत करना बडो बैसता चोरापाशी पैसे वय बुद्धी देखताची चंदी म्हणला ढेकणाच्या संगे हिराजो मंगला कुसंगे नाडीला साधू संगे. म्हणून देवा अखंड जया तुझी प्रीती मधुर कयाची संगती बघ मी कमळापती बघ मी कमळापती तुझ बाजारी कांता. संत सोडून या जगात कुठे जाऊ नका महाराज. संतच आपल्या उद्धाराला कारणीभूत आहेत. आणि प्रवाही घालून त्याला फॅन व्हायचंय तुको महाराजांचा व्हा. ज्याला फॅन व्हायचंय त्याने सावता महाराजांचा व्हा. गोरोबा काकांचा व्हा. नामदेवांचा व्हा. छत्रपती शिवरायांचा व्हा. संभाजी महाराजांचा व्हा. मन के जीते जीत है मन के हार है हार गया जो बिन लड़े उन पर है
त्यांचे आपण ध्यान असलं पाहिजेत मला. चुकीच्या प्रवाहात का जात? काय म्हणतो कवी कलेश? हाथी घोड़े तोप तलवार फौज तो तेरी सारी है, पर जंजीरों में जकड़ा हुआ मेरा राजा अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है. या छत्रपती संभाजी राजांचे आपण ध्यान असलं पाहिजे. चुकीच्या मार्गाने जाऊ नका, चुकीच्या लोकांचे ध्यान होऊ नका. ईश्वराने दिलेलं तारुण्य रस्त्यावर उभा राहून कोणासाठी खर्च करू नका. तुम्ही महान आहात. हे शिकवतो कोण? संत संगती, संत संगती आणि तेने होय शांती महत्पापा. संत संगती, संत संगती निमिषार्ध होता आधी घडी, आधी से पुन्हा आध. तुलसी संगत साधू की तो कटे कुटा बरार. आपण संतांकडे या. म्हणून अर्धक्षण घडता संतांची संगती. तेने होय शांती महत्पापा. चालू असलेला वैकुंठवासी संत श्रेष्ठ मदन महाराजांच्या कृपा आशीर्वादाने चिंचोळी पाटील या गावचा हा वार्षिक हरिभक्ती पारायण परमपूजनीय श्री महंत बबन महाराज बहिरवान, हरिभक्ती पारायण स्वामी श्यामसुंदर महाराज पुरी यांच्या मार्गदर्शनाने आणि समस्त ग्रामस्थ मंडळी, पुरुष वर्ग, माता माऊल्या या सगळ्यांच्या मोठ्या गोड उपस्थितीत चालू असलेला हा उत्सव आहे. सगळ्यांना विनंती एकच आहे, कुणाचा विवादावे करू नका, कुणाचा तिरस्कार करू नका, कुणाचा मत्सर करू नका, कुणाचा द्वेष करू नका. आपण सगळी एका रामरायांची लेकर आहोत. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी. या भावनेने आपण सगळ्यांनी एकमेकांवर प्रेम करत राहावं आणि छान आनंदाने जगावं. मुखाला नाम आणि हाताला काम अशी आपली वृत्ती धारण करा. आपल्याशी कोण कसं वागतंय यापेक्षा आपण कोणाशी कसं वागलं पाहिजे याचा विचार करा. ही एक सदिच्छा व्यक्त करतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम. एकदा सगळ्यांवर हात करा. एकदा गेली 37 वर्षापासून चालू असणारा खंड हरिनाम सप्ताह वैकुंठवासी खाली बसा सगळे, कोणी उठायचं नाही. वैकुंठवासी हरिभक्त परायण मदन महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्री संत जगद्गुरु गणेशनाथ बाबा यांच्या आशीर्वादाने चालू असलेला खंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहामध्ये आजची दुसऱ्या दिवशीची सेवा हरिभक्त परायण अशोकजी महाराज इगल बोधेगाव या ठिकाणी आपल्याच जिल्ह्यातले आहेत. बोधेगाव अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन या ठिकाणी केले. मी प्रथमतः श्री विठ्ठल रुक्मिणी सप्ताह समितीच्या वतीने व समस्त ग्रामस्थांच्या वतीने महाराजांचं सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं अशी त्यांना विनंती करतो. आणि ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी महाराजांचा आपल्या गावचे भूषण असणारे हरिभक्त परायण घोडके महाराज यांनी सन्मान करावा अशी मी त्यांना प्रवचन. आजची प्रवचन सेवा होती हरिभक्त परायण भोजगुरुजी. सकाळचा नाश्ता होता बाबासाहेब गुरुडे आणि संतोषजी चव्हाण यांचा नाश्ता होता. दुपारची पंगत लक्ष्मण तुळशीराम कोकाटे यांची होती. आजची वाटण्याची व्यवस्था भैरवनाथ मित्रमंडळ, शिवराजे मित्रमंडळ, जगदंबा मित्रमंडळ, हरिओम ग्रुप विकास करून मंडळ, स्फूर्ती प्रतिष्ठान, सकल हिंदू समाज
या सर्व तरुण मंडळींनी आजची वाढण्याची व्यवस्था करायची. उद्याची कीर्तन उद्याची कीर्तन सेवा हरिभक्त परायण स्वर सम्राट कीर्तन केसरी झांबरे महाराज यांचे उद्याचे कीर्तन होईल. तसेच उद्याचे प्रवचन आपल्या गावातील हरिभक्त परायण दीपालीताई कोकाटे यांचे होईल. सकाळचा नाश्ता काशीनाथ शंकर खराडे यांचा होईल. दुपारची पंगत सरस्वती ताई जटाणे यांच्या स्मरणार्थ जटाणे परिवाराची होईल. उद्याची मांडण्याची व्यवस्था शिवगर्जना मित्र मंडळ, श्रीराम प्रतिष्ठान, विकास तरुण मंडळ, दुर्गामाता मित्र मंडळ, एकलव्य मित्र मंडळ, स्फूर्ती प्रतिष्ठान आणि सकल हिंदू समाज या सर्व मंडळींनी उद्याची वाढण्याची व्यवस्था करायची. आज जाताना सगळ्या माता भगिनीला विनंती आहे, आता 2 दिवस पुऱ्याचं जेवण होतं, आता उद्या सगळ्यांना चपात्या बनवायच्या, त्यासाठी पिठाची व्यवस्था केलेली आहे. ज्यांना पीठ नाही मिळायचं त्यांनी आपल्या घरून चपात्या तयार करून आणायच्या अशी सगळ्यांना विनंती करतो. तसेच या ठिकाणी कालच आमच्या सगळ्या महाराज मंडळींचं नाव घ्यायचं राहिलं. संजय महाराज हजारे असतील, गरजे महाराज असतील, बर्डे महाराज असतील, देसाई महाराज असतील, देठे महाराज आणि सगळेच महाराज मंडळी अतिशय उत्कृष्ट साथ या ठिकाणी कार्यक्रमाला देतात. दरवर्षी ही मंडळी असते सगळ्याच मंडळींचं. तसेच गावातल्या मंडळी भजनी मंडळाचे मी आभार मानतो, पण का जागरला थांबले नाही, हा थांबा. या ठिकाणी या ठिकाणी आमच्या आपल्या गावाला 15 ते 20 वर्षापासून पखवाज वादनाची जे सेवा देतात असे हेमंत महाराज कापडणीस यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजायच्या. आणि आता सगळ्यांनी आरतीसाठी उभा राहायचं. जमलं भरा दुःखरता वार्ता विघ्नाची नोर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वशबिंदुराची. ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.